तर मुख्यमंत्री पदावरून आता संजय राऊतांनी मोठं वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे का अशी चर्चा सुरू झाली। याच संदर्भात शिंदे गटाचे नेते आणि प्रवक्ते देखील आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। संजय शिरसाटजी आपलं स्वागत। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून आता रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांचा चेहरा पुढे करण्याचा प्रयत्न राऊतांनी केलाय। राऊत कधी काय करतील याचा काही नेम नसतो। त्यांनी पंतप्रधानाचा चेहरा सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्याला नाव उद्धव साहेबांचं नाव जावं असं मागणी मागे केल्याचे आपल्याला आठवतंय। आणि आजच्या घडीला काँग्रेस हे अशा दुसऱ्या चेहऱ्याला पुढे येऊ देणार नाही तेवढंच निश्चित आहे। उद्धव ठाकरेंचं नाव पुढे यावं हे पक्षाचा नेता म्हणून त्यांनी केलेली मागणी ही त्याच्यापुरती सीमित आहे। परंतु आघाडीमध्ये शरद पवार साहेब असतील किंवा इतर काँग्रेसचे नेते असतील हे कधी मान्य करतील असं मला वाटत नाही। म्हणून हे आघाडीची आता संजय राऊतने आता त्याला काडी ज्याला म्हणतात ना काडी लावणे, हा काडी लावण्याचा प्रकार त्यांनी सुरू केलेला आहे। नक्कीच शिरसाटजी, मात्र त्यांनी बोलताना असंही म्हटलंय की लोकसभा निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहूनच जनतेनं मतदान केलं। मग आता हे आघाडीने ठरवलं पाहिजे। आता याबद्दल आम्ही काय भाष्य करणार? आघाडीच्या नेत्यांनी तर ठरवलं पाहिजे। आज जर तुम्ही त्यांचा चेहरा पाहून जर मतदान झालं असं जर म्हणत असाल तर मग काँग्रेस 113 वर जाते आणि तुम्ही 18च्या 9 वर कसे येता, हा एक प्रश्न उपस्थित होतोच ना। बरोबर। मग तुमचा स्ट्राईक रेट असेल, तुमचे संख्याबळ असेल, ते सगळं वाढलं पाहिजे। पण ते वाढताना कुठं दिसत नाही। याला काय आता काही फार संशोधन करण्याची गरज नाही। हे स्पष्ट आकडेवारी असेल सर्व याच्यावर स्पष्ट दिसतंय। म्हणून आजच्या घडीला स्ट्राईक रेट असेल किंवा त्यांच्या आघाडीमध्ये सर्वात पुढे कोण आहे तर काँग्रेस आहे, 2 नंबर करून तर राष्ट्रवादी आहे शरद पवारांची। म्हणून आपण आता आपला चेहऱ्यावरही त्यांना मतदान पडलं असं म्हणणं मला वाटतं काय रे। नक्कीच शिरसाटजी, धन्यवाद तुम्ही आमच्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर संजय शिरसाट यांनी आता संजय राऊतांच्या वक्तव्यावर टीका केलेली आहे।